नमस्कार मित्रांनो, मुंबई गिराई चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज आपण एक अगदी सोपी झटपट होणारी आणि तितकीच चविष्ट रेसिपी शिकणार आहोत, ती म्हणजे कांदा पात पिठलं। तर तुम्ही बघू शकता आपण चिरून घेतलेली आहे कांद्याची पात। ही स्वच्छ धुवून घेतलेली आहे आपण, कारण की तुम्हाला माहितीच असेल कांद्याच्या पातीमध्ये माती असते आणि हिला स्वच्छ धुवून घ्यावी लागते। तर आपण हिला 2 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे, चिरून घेतलेली आहे। आणि कांद्याची पात तर जास्त करून थंडीच्या दिवसात तर ही खूप मिळते आणि पिठल्यात याची चव खूप छान लागते। चला तर मग पटकन बघूया या पिठल्यासाठी लागणारे आपल्याला साहित्य काय काय आहे। तर ह्याच्यामध्ये आपण घेतलेले 2 वाटी बेसन। बेसन नंतर आपण इकडे घेतलेले आहेत 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या। त्याच्यानंतर आहे जिरे, त्याच्यानंतर आहे राई, मस्टर्ड सीड्स आपण बोलू शकतो। मीठ आहे याच्यानंतर चवीनुसार। लाल तिखट मिरची पावडर घेतलेली आहे जी की 2 चम्मच आहे। शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे। शेंगदाण्याच्या कुटाने आपल्याला एकदम छान टेस्ट येतो। हे तुमच्यानुसार तुम्ही टाकू शकतात, ज्यांना आवडतो ते टाकू शकतात, पण मला माझ्या भाजीमध्ये शेंगदाण्याचा कुट भरपूर आवडतो। थोडासा क्रंचीसा त्याला टेक्स्चर येतं। आपण 1 चमचा हळद घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये घेतलेले आहे आपण पाव चमचा हिंग। तर ओव्हरऑल आपल्याकडे एवढे सगळे इन्ग्रेडियंट्स आहे आणि मेन कॅरेक्टर आपल्याकडे आहे कांद्याची पात, बेसन आणि हे आहे आपल्याला सपोर्टिंग रोल मध्ये। मग चला आपण वळूया आपल्या पुढच्या कृतीकडे। तर सर्वात प्रथम आपण बघू शकता आपण पॅन मध्ये 3 चमचे तेल घेतलेले आहे। तर तेल चांगलं गरम झालेलं आहे इथे। तर ह्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत जिरे आणि मस्टर्ड सीड्स, त्याला आपण राई म्हणतो। त्याच्यामध्ये कढीपत्ताचा तडका देणार आहे। एकदम मस्त झालेला आहे, वास दरवळतोय सगळा। तर कमेंट करा जे कोणी तडका लवर्स असतील, मला तडक्याचा वास तर भरपूर आवडतो। आता आपण टाकलेले आहेत 10 ते 12 पाकळ्या लसूण। लसूण भरपूर आयुर्वेदिक असतो। लसूण ऍड केलेला आहे आपण या तडक्यामध्ये। आता लसूण चांगला ब्राऊन होऊन दिल्यावरती आपण ऍड केलेलं आहे मीठ टेस्टनुसार। ही घेतलेली आहे हळद 1 चम्मच आणि ही घेतलेली आहे चिमूटभर हिंग। चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। चांगला कलर आलेला आहे आपल्या भाजीला, आपल्या तरीला। आणि हे आहे लाल मिरची पावडर। जस्ट वॉन्ट टू रिपीट इट वन्स अगेन, हे सगळे आपले मसाले घरी बनवलेले आहेत, कोणताही मसाला आपण बाहेरून नाही आणलेला आहे। आणि हे आपलं आहे मेन कॅरेक्टर कांद्याची पात, स्प्रिंग अनियन। कलर तर एकदम मस्त हिरवट आहे आणि ते बघितल्यावरच असं वाटतं की तोंडाला पाणी येत आहे। जर ज्या कोणाची कांद्याची पात फेवरेट असेल, पात पिठलं, त्यांनी कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करा। हे आता आपलं मिक्स करून घ्यायचं आपल्याला। आणि जोपर्यंत तुम्ही हे बघत असाल तर जस्ट वॉन्टेड टू ऍड ओव्हर हियर वन्स अगेन, मुंबई गिराई चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की ते फ्री आहे। तर हे असं मिक्स करून घ्यायचं, चांगलं हलवून घ्यायचं। हे चांगला बॉईल आलेला आहे आपल्या भाजीला। आपण भाजीमध्ये पाणी ऍड केलेलं नाहीये, ते भाजीतला मॉइश्चर मध्येच भाजी पूर्ण आपली हे झालेली आहे, शिजत आहे। आणि हे आपण टाकलेला आहे दाण्यांचा कूट, शेंगदाणे, भाजलेले शेंगदाणे आहेत, त्यांचा कूट टाकलेला आहे। हे आपण आपापल्या आवडीनुसार टाकू शकतो, ज्याला आवडतं ते टाकू शकतात। मला तर आवडतं माझ्या कांद्याच्या पातीच्या भाजीमध्ये, तर आम्ही भरभरून टाकलेलं आहे। त्याने टेस्ट चांगला येतो आणि क्रंचीनेस येते आणि असं वाटतं की सारखं आपण की बेसन आणि कांद्याची पातच नाही खात आहोत। तर याच्यामध्ये शेंगदाणे त्याच्यासाठी ऍड केलेले आहेत, त्याला क्रंची टेस्ट येतो। तर आपण आता हा जो सपाट 2 वाटी बेसनचं पीठ घेतलेलं आहे, ते थोडं थोडं आपल्याला ऍड करत जायचं आहे। मेक शुअर आपण एकखट्टी ऍड नाही करणार आहोत, प्रॉपरली पहिलं सगळं मिक्स करून घ्या, नाहीतर मग ते पिठल्यावानी होणार। तुमची भाजी पण नाही होणार त्याच्यामध्ये प्रॉपरली मिक्स, आणि ते बेसन पण भाजीत मिक्स नाही होणार। हे असं कसं आपल्याला एकसारखी रंगसंगती आलेली आहे, ते हे असं मिक्स करून घ्यायचं, एकजीव करून घ्यायचं भाजी आणि पिठलं।
हे आपल्या कांद्याची पात आता कांद्याची पात पिठलं तयार झालेलं आहे आपलं. बघा चांगला टेक्स्चर आलेला आहे, चांगला कलर आलेला आहे आणि सुगंध पण चांगला येतोय. तुम्ही बघू शकता मस्टर्ड सीड्स आपल्याला दिसत आहेत, जे राईचे दाणे आहेत आणि कांद्याची पात. कलर एकदम उत्कृष्ट आणि छान आलेला आहे आणि सुगंध पण छान आलेला आहे. तर आता याला आपण प्लेटिंग करून घेऊया, सर्विंग बोलमध्ये काढून घेऊया. तर तुम्ही बघू शकता आपलं कांदा पात पिठलं तयार झालेलं आहे. तुम्ही हे पिठलं चपाती बरोबर खाऊ शकता, फुलक्या बरोबर खाऊ शकता, ज्वारीच्या भाकरी बरोबर पण खाऊ शकता. आणि हे वरून थोडंसं आपल्याला ह्याच्यावरती ना, ज्याला आवडत असेल, जे हेल्थ कॉन्शियस असेल त्यांनी अवॉइड करा, पण ह्याच्यावरती साजूक तूप जर टाकलं तर अरे वाह वाह वाह, भरपूरच छान टेस्ट लागते. तर ही अशी झटपट आणि पौष्टिक रेसिपी आहे आपण केलेली. ह्याला आपण सर्व करून घेतलेलं आहे आणि आमचे जे आम्ही गार्निश केलेलं आहे कैरीचं लोणचं, हे आहे कांदे आपण घेतलेले आहेत, टमाटर घेतलेला आहे, लिंबू घेतलेला आहे, मिरची, चपाती. आता माझ्या तोंडाला तर भरपूर पाणी सुटलेलं आहे. तुमच्या पण तसंच असेल तर तुम्ही ही डिश घरी करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवायला विसरू नका. आणि आणखी एक गोष्ट मला ॲड करायची, आपल्याला चांगला रिस्पॉन्स येतोय, आपल्याला चांगले कमेंट्स येतात, आपले सबस्क्रायबर्स गेन होत चाललेले आहेत आणि ग्रोथ अशी होत चाललेली आहे मुंबई की राई चॅनलची. तर असंच शेअर करत जा तुमच्या शेजारच्या भाऊ बहिणींना, असेच व्हॉट्सअपवरती हा व्हिडिओ शेअर करा आणि तुमच्या ग्रुपमध्ये पसरवा. मुंबई की राई चॅनल लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि आपण भेटूया आता आपल्या येणाऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. कीप लव्हिंग आणि डू लाईक, शेअर, सबस्क्राईब टू मुंबई की राई चॅनल. बाय बाय. Thank you.